Hello everyone. Today we are going to study about the next point in the automata, which is a finite state automata with output, and it has two types: Mealy machine and Moore machine. Okay. In last lecture we see about the DFA, NFA. Okay, that is the deterministic finite automata and non-deterministic finite automata. After that, the another two finite state automata are Mealy machine and Moore machine. But it has output also, ज्याच्यामध्ये आउटपुट सुद्धा असणार आहे. म्हणजे बघा DFA मध्ये आणि किंवा NFA मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जर स्टेट्स असतील Q0, Q1, Q2, तर त्याच्यामध्ये ट्रान्झिशन करण्यासाठी त्याच्यामध्ये इनपुट काय असायचं तर A किंवा B 0, 1 या टाइप मध्ये त्याचे इनपुट असायचे. पण मिले मशीन मध्ये आणि मूव्हर मशीन मध्ये काय आहे तर याच्यामध्ये जसं इनपुट दिलं जातं तर ट्रान्झिशन होताना म्हणजे एका स्टेट कडून दुसऱ्या स्टेट कडे जाताना जसं इनपुट दिलं जातं तर त्या स्टेप मध्ये याच्यामध्ये आउटपुट सुद्धा दिलं जातं. आणि त्यामुळे या दोन जे काही ऑटोमेटा आहेत ते डिफरंट आहेत DFA आणि NFA पेक्षा. तर आता याच्यामध्ये सुद्धा मिले मशीन आणि मूव्हर मशीन मध्ये थोडासा डिफरन्स आहे. तर त्याच्यामध्ये जो डायग्रामॅटिकली डिफरन्स आहे तो याच्यामध्ये आहे, पण त्याचं जे काही वर्किंग आहे ते वर्किंग सेम आहे याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला स्टडी करायचं आहे मिले मशीन. ओके. The value of the output function in most general case is function of present state and present input. ओके. आता ह्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे तर प्रेझेंट स्टेट कोणती आहे आणि प्रेझेंट इनपुट कोणतं आहे ते. ओके. तर आता ह्या जस्ट अल्जेब्रिक टर्म्स आहेत तर त्या तुम्हाला स्टडी करायच्या असतील तर करा. अदरवाइज बघा याच्यामध्ये जो मेन पार्ट आहे तो हा आहे. Mealy machine can be described by using 6 tuples. Okay. DFA and NFA is described by using 5 tuples. DFA आणि NFA हे शो करण्यासाठी 5 टपल्स यूज केले जायचे, पण मिले मशीन डिफाइन करण्यासाठी याच्यामध्ये 6 टपल्स यूज होतात. Q summation delta, this sign is also called as delta, again delta, lambda and Q0. ओके. तर ह्याच्यामध्ये हा जो डेल्टा आहे तो ह्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. म्हणजे मिले मशीन आणि मूव्हर मशीन मध्ये 6 टपल्स आहेत, DFA आणि NFA मध्ये 5 टपल्स आहेत. ओके. डिफरन्स तुम्हाला इथे समजला असेल. तर आता याच्यामध्ये बघा दिस 6 टपल्स हॅव वेअर Q इज दी फायनल सेट ऑफ स्टेट्स. जसं नॉर्मली DFA मध्ये होतं त्याच टाइप मध्ये Q म्हणजेच काय तर सेट ऑफ फायनाइट स्टेट्स, म्हणजे ऑल स्टेट्स असतील त्या पर्टिक्युलर मशीन मधल्या तर त्या ऑल स्टेट्स या Q मध्ये डिनोट केल्या जातात. त्याच्यानंतर आहे समेशन. समेशन इज दी सेट ऑफ इनपुट अल्फाबेट. डेल्टा इज दी सेट ऑफ आउटपुट अल्फाबेट, म्हणजे इनपुट आणि आउटपुट काय असणार आहेत. सपोज जर इनपुट 0, 1 असतील तर त्याच्यामध्ये आउटपुट काय असणार आहेत, AB असणार आहे, XY असणार आहे, काय असणार आहे तर ते डेल्टा मध्ये मेन्शन केलं जातं. त्याच्यानंतर आहे डेल्टा. हा डेल्टा आहे तो काय आहे तर इनपुट ट्रान्झिशन फंक्शन आहे. आणि लॅम्डा काय आहे तर आउटपुट ट्रान्झिशन फंक्शन आहे. आणि Q0 ही इनिशियल स्टेट असणार आहे की ज्याच्यामध्ये हा जो काही ऑटोमेटा आहे तो स्टार्ट होणार आहे. तर या टाइप मध्ये हे 6 टपल्स आहेत. त्याच्यामध्ये बघा Q समेशन डेल्टा, डेल्टा, लॅम्डा अँड Q0. ओके. तर आता ह्याच्यामध्ये बघा फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्हाला ही जी डायग्राम दिसते तर ही जी डायग्राम आहे ती मिले मशीनची आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा 2 स्टेट्स आहेत Q0 अँड Q1. ओके. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की ह्याच्यामध्ये बघा Q0चं जे A इनपुट आहे ते Q1 लाच आलेलं आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघा A/1 दिसतंय तुम्हाला, B/0, इथे A/1, B/0. तर आता याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला इथं खाली इथं टर्म्स दिसत आहेत बघा. Q0चं जे A इनपुट आहे ते Q0 ला आहे, पण त्याचं जे आउटपुट आहे तेव्हा ते काय असणार आहे 1 असणार आहे. बघा Q0चा B. ओके. Q0B जेव्हा इनपुट B असणार आहे तेव्हा आउटपुट असेल 0. Q1चा जो B असेल त्याचं जे ट्रान्झिशन असेल तेव्हा त्याचं आउटपुट असणार आहे 0. आणि जेव्हा त्याचं इनपुट असेल A तेव्हा त्याचं आउटपुट असणार आहे
1. ओके. तर आता ज्यावेळेस आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत, तर त्याच्यामध्ये एखादी स्ट्रिंग जर याच्यामध्ये सॉल्व्ह करायची असेल, तर तेव्हा इनपुट घेतल्यानंतर त्याचं आउटपुट काय येणार आहे, तर हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये शो करायचं आहे. तर बघा, या टाईपमध्ये आपण इनपुट आणि आउटपुट दाखवणार आहोत मिले मशीनमध्ये. दॅट इज A/1 म्हणजे याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुट याच्यामध्ये ऑब्लिक देऊन किंवा स्लॅश देऊन ते आपल्याला डिफाईन करायचे आहे. त्याच्यामध्ये कॉमा यूज करायचा नाहीये, तर त्याच्यामध्ये स्लॅश यूज करायचं आहे. आणि स्लॅश यूज करून याच्यामध्ये काय केले जातात, तर दोन इनपुट आणि आउटपुट म्हणजे या दोन टर्म्स सेपरेट केल्या जातात. ओके. तर याच्यामध्ये इनपुटसाठी तुम्ही A, B, C 1, 0 काही यूज करू शकता. त्याच पद्धतीने आउटपुटसाठी सुद्धा A, B, C किंवा XYZ किंवा 0, 1 या टाईपमध्ये यूज करू शकता अल्फाबेट्स किंवा नंबर्स. ओके. तर या टाईपमध्ये मिले मशीन डिफाईन केली जाते. आता DFA आणि NFA मध्ये असं नव्हतं. DFA आणि NFA मध्ये तुम्ही ॲट अ टाइम तुम्ही 2 इनपुट्स देऊ शकत होता, पण याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुट अशी कन्सेप्ट नव्हती. तर DFA आणि NFA मध्ये हे DFA आणि NFA हे विदाउट आउटपुट असतात आणि मिले मशीन आणि मूव्हर मशीन हे विथ आउटपुट असतात. तर आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दाखवते. याच्यामध्ये बघा, हे एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसत नाहीये, ही जी स्टेट आहे ती A आहे, B, त्याच्यानंतर आहे C आणि नंतर आहे D. ओके. तर आता बघा, Aचं जे इथे बघा, तुम्हाला या टाईपमध्ये टेबल ड्रॉ करायचं आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट स्टेट, प्रेझेंट स्टेट तुम्हाला माहिती आहे, जसं NFA मध्ये DFA मध्ये होतं त्या टाईपमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेटला गेल्यानंतर तुम्हाला अगेन जे इनपुट आहेत, आता नेक्स्ट स्टेटमध्ये तुम्हाला 2 इनपुट द्यावे लागायचे. इनपुट असेल तरी त्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला 2 कॉलम करायचे, त्याच्यामध्ये स्टेट आणि आउटपुट. याच्यामध्ये आपण फक्त स्टेट घ्यायचो, कोणत्या स्टेटला जातो ते, पण त्या स्टेट बरोबरच आपल्याला काय घ्यायचं, इथे आउटपुटचा कॉलम सुद्धा याच्यामध्ये इन्क्रीज करायचा आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा, सपोज जर A इथे घेतला, तर Aचं जे B इनपुट आहे ते कुठं गेलेलं आहे, सॉरी, Aचं जे 0 इनपुट आहे ते कुठं गेलेलं आहे, B ला गेलेलं आहे. तर त्याच वेळी त्याचं आउटपुट काय आहे, तर X1 डायग्राम मध्ये शो नाही झालेलं आहे. त्याच्यानंतर Aचं जे 1 इनपुट आहे ते कुठं गेलेलं आहे, C ला गेलेलं आहे. आणि C ला गेल्यानंतर त्याचं आउटपुट काय असणार आहे, X1. बघा, या टाईपमध्ये, या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत नाहीये, या डायग्राम वरून दिसेल. सपोज ही जर डायग्राम असेल तर त्याच्यामध्ये बघा, Q0चं जे 1 इनपुट आहे ते कुठं गेलेलं आहे, Q1 ला गेलेलं आहे. तर त्याच वेळी त्याचं आउटपुट काय असणार आहे, C. ओके. देन Q1चं जे 0 इनपुट आहे ते कुठं गेलेलं आहे, Q2 ला गेलेलं आहे आणि त्याचं आउटपुट काय आहे, C. त्याच्यानंतर Q2चं जे 1 इनपुट आहे ते कुठं गेलेलं आहे, Q3 ला गेलेलं आहे आणि त्याचं आउटपुट असणार आहे A. सेम लाईक Q1चं जे 1 इनपुट आहे ते Q4 ला गेलेलं आहे आणि त्याचं आउटपुट आहे C. तर या टाईपमध्ये आपल्याला मिले मशीन काय करायचं आहे, डिफाईन करायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा, एक एक्झाम्पल दिलेलं आहे. डिझाईन अ मिले मशीन दॅट स्कॅन्स सिक्वेन्स ऑफ इनपुट ऑफ 0 and 1 and generates output A if this input string terminates in 0, 0, output B if the string terminates in 1, 1 and C otherwise. तर याच्यामध्ये जर ह्या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, तर 0 आणि 1 हे इनपुट असणार आहे आणि त्याच्यात आउटपुट काय असणार आहे, तर A, B आणि C हे आउटपुट असणार आहे. तर आता हे आउटपुट कसे येणार आहे, तर याच्यामध्ये बघा, जर याच्यामध्ये एखादी स्ट्रिंग जनरेट होत असेल आणि ती जर 0, 0 ने एंड होत असेल तर त्याच्यामध्ये त्याचं आउटपुट असणार आहे A. जर स्ट्रिंग ही 1, 1 ने एंड होत असेल तर त्याचं आउटपुट असणार आहे B. आणि त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन मध्ये जर आउटपुट आलं तर त्याच्यामध्ये त्याचं आउटपुट असणार आहे C. तर त्याच्यामध्ये बघा, ही जी डायग्राम दिसते ह्याच्यामध्ये बघा, Q0 ही इनिशियल स्टेट आहे. ओके. तर याच्यामध्ये बघा, Q0चा हा 0 इनपुट आहे तो Q1 ला गेलेला दाखवलेला आहे. त्याच्यानंतर 1 हा कुठे गेलेला आहे, तर Q3 ला. आता याच्यामध्ये CC का घेतलेला आहे, तर याच्यामध्ये अदरवाईज स्टेप मध्ये हे येतं, म्हणजे याच्यामध्ये 0, 0 लागणार आहे किंवा 1, 1. तर इथं आपण एकदाच घेतलेला आहे त्यामुळे
जर स्ट्रिंग तयार झाली तर ती 0 तरी येऊ शकते किंवा 1 तरी येऊ शकते. म्हणून त्याचं आपण आउटपुट काय घेतलं, सी. ओके, तर आता ह्याच्यानंतर बघा Q1चं जे 0 इनपुट आहे ते कुठं गेलं, Q2 ला. पण इथं इनपुट काय घेतलं आपण, सॉरी आउटपुट काय घेतलेलं आहे, 1. म्हणजे बघा का घेतलेलं आहे तर Q0 ला स्टार्ट झालेले, त्यामुळे आपण हा एक 0 कन्सिडर केला आणि हा एक 0 कन्सिडर केला. त्यामुळे जी स्ट्रिंग तयार होईल ती काय होणार आहे, 0 0 अशी स्ट्रिंग तयार होणार आहे. म्हणून इथं आपण आउटपुट काय घेतलेलं आहे, ए. तर त्या टाइप मध्ये बघा इकडे Q0चा जो 1 आहे तो Q3 ला गेलेला आहे आणि त्याचं आउटपुट घेतलेलं आहे सी. आणि त्याच टाइप मध्ये Q3चं जे 1 इनपुट आहे ते कुठं गेलेलं आहे, Q4 ला गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं आउटपुट काय घेतलं आपण, बी का घेतलेलं आहे तर 1 1 स्ट्रिंग तयार होते. म्हणजे बघा हा 1 and 1 म्हणून याच्यामध्ये आपण ही स्ट्रिंग याच्यामध्ये घेतलेली आहे. तर या टाइप मध्ये आपण या बाकीच्या टर्म सुद्धा ऍड केलेल्या आहेत. तर तुम्ही डायग्राम करून बघू शकता 0 1 0 1. तर ह्याच्यामध्ये हा सीच येणार आहे. म्हणजे इतर जरी आपण Q1 वरून आपण जर मूव्ह Q2 ला Q0 ला झालो तरी सुद्धा 0 1 0 होणार आहे. म्हणजे अदरवाइज स्टेट कॉम्बिनेशन मध्ये येणार आहे. म्हणून आपण इथं या टाइप मध्ये घेतलेलं आहे. This is the first type, and after that second type is Moore machine. Moore machine is a finite state machine whose output depends on only the present state. त्याच्यामध्ये फक्त स्टेट वरती डिपेंड आहे. मिले मशीन मध्ये जे काही आउटपुट आहे ते प्रेझेंट स्टेट ॲज वेल ॲज प्रेझेंट इनपुट यावरती डिपेंड आहे. म्हणजे बघा स्टेट कोणती आहे आणि इनपुट कोणतं आहे याच्यावरती आउटपुट डिपेंड आहे. म्हणजे बघा Q0चं जर ए इनपुट असेल तर ते Q0 लाच जाणार आहे आणि त्याची जी आउटपुट असणार आहे ते 1 असणार आहे या टाइप मध्ये. पण मोअर मशीन मध्ये तसं नाहीये. तर मोअर मशीनचं जे आउटपुट आहे ते ओनली ऑन दी प्रेझेंट स्टेट कोणती आहे त्यावरती डिपेंड असणार आहे. अ मोअर मशीन कॅन बी डिस्क्राइब्ड बाय अ 6 tuple Q summation delta lambda Q0, where Q is a finite set of states, summation is the set of input alphabet, delta is the set of output alphabet, delta is the input transition function, lambda is the output transition function, and Q0 is the initial state. ओके, आपण वरती जो मिले मशीन मध्ये घेतला होता तेच एक्झाम्पल या डायग्रामचं इथे घेतलेलं आहे. तर या डायग्राम मध्ये बघा आपण कसं घेतलेलं आहे, Q0 त्याचं इनपुट ए आणि आउटपुट 1. तर मोअर मशीन मध्ये बघा आपण कसं घेतलेलं आहे, Q0 त्याच्यानंतर त्याचं इनपुट 1 आणि आउटपुट ए, सॉरी इनपुट ए आणि आउटपुट 1. ओके, म्हणजे इनपुट फक्त आपण स्टेटने दाखवणार आहोत आणि जे आउटपुट आहे ते आपण त्या स्टेट बरोबरच आपण त्या स्टेटच्या ज्या सर्कल आहेत त्या सर्कलमध्ये लिहितोय. तर बघा जेव्हा जर स्टेट Q0 असेल तर त्याच्यामध्ये त्याचं आउटपुट असणार आहे 1. मग त्याच्यामध्ये त्याचं इनपुट काहीही असो किंवा कोणत्याही स्टेट कडून येत असेल तरी सुद्धा त्याचं आउटपुट तेच राहणार आहे. म्हणजे एखादं ट्रान्झिशन जर Q0 स्टेटला आलं तर त्याचं आउटपुट हे 1च कन्सिडर केलेलं असणार आहे. म्हणजे जर मग ते ए असू दे किंवा बी इनपुट असू दे आउटपुट त्याचं सेमच राहणार आहे. त्याच्यानंतर बघा स्टेट कोणती आहे, बी स्टेट आहे, सॉरी Q1 स्टेट असेल तर त्याचं आउटपुट असणार आहे 0. मग त्याच्यामध्ये इनपुट बी असेल मग ते Q0 कडून आलेलं असेल किंवा त्याच स्टेटचं इनपुट असेल. तर त्याच्यामध्ये या टाइप मध्ये काय केलं जातं तर मोअर मशीन डिफाईन केली जाते. ओके, तर आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे समजेल बघा मोअर मशीन मध्ये हे 6 टपल्स आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा इनपुट टेबल दिलेला आहे किंवा ट्रान्झिशन टेबल दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघा इनपुट दिलेले आहे 2 0 आणि 1. ओके, आणि त्याचं आउटपुट इथे दाखवलेलं आहे तुम्हाला. तर या टाइप मध्ये आपण ट्रान्झिशन टेबल ड्रॉ करू शकतो मोअर मशीनचा. तर ह्याच्यामध्ये बघा फर्स्ट ए स्टेट घेतलेली आहे. ओके, जेव्हा ए स्टेट असेल तेव्हा त्याच्यासोबत लगेच इथं काय लिहिलं जातं तर त्याचं आउटपुट लिहिलं जातं. म्हणजे तुम्ही ऑब्लिक करून लिहिलं तरी चालतं किंवा कॉमा देऊन लिहिलं तरी याच्यामध्ये ओके आहे. तर बघा जेव्हा स्टेट ए असेल तेव्हा त्याचं आउटपुट असणार आहे x2
आणि ते लिहिल्यानंतर त्याचं जे 0 इनपुट आहे ते कुठं जाणार आहे तर बी या स्टेटला जाणार आहे आणि 1 हे इनपुट सी या स्टेटला जाणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेट आहे बी. जेव्हा बी स्टेट असेल तेव्हा त्याचं आउटपुट असणार आहे x1 आणि त्याचं जे 0 इनपुट आहे ते जाणार आहे बी ला आणि जे 1 इनपुट आहे ते जाणार आहे डी ला. त्याच्यानंतर सी स्टेट बघा, सी स्टेटचं जे आउटपुट आहे ते असणार आहे x2. इथे दिसत आहे लास्ट कॉलमला तुम्हाला दिसेल आणि त्याचं जे 0 इनपुट आहे ते डी ला जातं आणि 1 हे इनपुट सी या स्टेटला प्रेझेंट राहतं आणि डीचं सेम आहे 0 आणि 1 हे दोन्ही इनपुट कुठे जातात तर डी या स्टेटला जातात. तर या टाइपमध्ये आपण मोअर मशीन डिफाईन करू शकतो. ओके, तर या टाइपमध्ये तुम्हाला सिंपल एक्झाम्पल दाखवलं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. कन्स्ट्रक्ट अ मोअर मशीन दॅट टेक सेट ऑफ ऑल स्ट्रिंग्स ओव्हर ए बी as input and prints 1 as output for every occurrence of AB as a substring. म्हणजे याच्यामध्ये बघा मोअर मशीन कन्स्ट्रक्ट करायची आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर याच्यामध्ये जर ऑकरन्स AB असा आला म्हणजे AB असं जर सिक्वेन्शियली आलेलं असेल तर त्याच्यामध्ये आउटपुट काय होणार आहे 1 असं प्रिंट होणार आहे. तर त्याच्यासाठी जे काही सेंटेन्स दिलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला इथे DFA दिसेल. ओके, तुम्हाला जर हे सेंटेन्स रीड करून नाही कळालं तर तुम्ही डिरेक्टली हा DFA कन्सिडर करा आणि या DFA मध्ये तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये जे इनपुट हा DFA आहे नॉट अ NFA सॉरी मोअर मशीन और मिले मशीन. त्याच्यामध्ये हे मोअर मशीन नाहीये तर हा DFA आहे असं कन्सिडर करा. आणि त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे जर इफ स्ट्रिंग इज AB ए जर स्ट्रिंग आली किंवा AB अशी जर स्ट्रिंग आली तर ती कशी फाइंड आउट करायची तेव्हा इथं आपल्याला 1 घ्यायचं आहे. ओके, तर बघा फर्स्ट काय घेतलं आपण 0, त्याच्यानंतर बीचं काय घेतला A0 B0 C1. म्हणजे बघा काय सांगितलेलं आहे ऑकरन्स ऑफ ABचं ऑकरन्स झाल्यानंतर 1 येणार आहे म्हणून बघा ABC म्हणजे AB हे इनपुट झाले आणि त्याच्यानंतर त्याचं आउटपुट येईल 1 म्हणून बघा Aचं आउटपुट आहे 0, Bचं आउटपुट आहे 0 आणि Cचं आउटपुट आहे 1. म्हणजे स्ट्रिंग कोणती तयार होते AB. लक्षात आलं, म्हणून इथे C ला 1 घेतलेला आहे. तर बघा इफ दी स्ट्रिंग इज AB जर स्ट्रिंग असेल तर बघा फर्स्ट ऑफ ऑल A. ओके, Aचं आउटपुट आहे 0. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेट कोणती घेतली B. A आणि B मध्ये ट्रान्झिशन कोणतं आहे A आहे म्हणजे इनपुट A आहे ते इथं लिहायचंय वरती. B पर्यंत गेलो त्याच्यानंतर Bचं जे आउटपुट आहे ते काय आहे 0. ओके, त्याच्यानंतर B पासून पुढे मूव्ह करायचं आहे. B पासून C पर्यंत हे जे ट्रान्झिशन आहे तर ते ट्रान्झिशन इनपुट कोणतं आहे तर B आणि Cचं जे आउटपुट आहे असणार आहे ते 1. ओके, बघा ह्याच्यामध्ये AB आली का स्ट्रिंग, ह्याच्यामध्ये इनपुट स्ट्रिंग काय आली AB स्मॉल AB आणि त्याचं आउटपुट काय आलं तर 0 0 1 ही आउटपुट स्ट्रिंग आलेली आहे याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा याच डायग्राम वरून सेकंड पार्ट घेतलेला आहे. इफ द इनपुट स्ट्रिंग इज AB त्याच्यामध्ये जर इनपुट हे AB असेल तर त्याच्यामध्ये आउटपुट स्ट्रिंग काय असणार आहे तर आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल स्टेट लिहून घ्यायचे की ज्याच्यामध्ये हे इनपुट आपले कव्हर होतील. ओके, तर बघा फर्स्ट ऑफ ऑल घेतलेला आहे A आणि त्याचं जे इनपुट कोणतं घेतलं आपण A कारण आपल्याला स्ट्रिंग तयार करायची आहे AB. ओके, म्हणून A हे घेतलं स्टेट आणि त्याचं इनपुट कोणतं घेतलं A. ओके, A घेतल्यानंतर ती स्टेट कुठे जाते बघ चेक करायचं आहे तर B ला जाते. ओके, तर B स्टेट लिहायची याच्यामध्ये. B स्टेट लिहिल्यानंतर आपल्याला नेक्स्ट इनपुट कोणतं हवं आहे तर B हवंय. ओके, स्मॉल B. तर B कॅपिटल B जी ही काय स्टेट आहे त्याचं जे B इनपुट सिम्बॉल आहे ते कुठं गेलेलं आहे ते चेक करायचं तर कुठं गेलेलं आहे C ला गेलेलं आहे. ओके, तर इथं C लिहून घ्यायचं आणि एरोच्या वरती स्मॉल B लिहून घ्यायचं. ओके, तर या पूर्ण स्ट्रिंग मधली आपली कोणती स्ट्रिंग तयार झाली AB. ओके, आता आपल्याला अजून काय हवंय AB हवंय म्हणून आपण C पर्यंत गेलेलो आहोत. तर C नंतर आपल्याला बघायचंय की A कुठं गेलेला आहे कारण आपल्याला A ही नेक्स्ट इनपुट सिम्बॉल आहे. तर Cचा जो A इनपुट आहे तो कुठं गेलेला आहे B ला गेलेला आहे म्हणून इथं B स्टेट लिहून घ्यायची
आणि एरोच्या वरती ए लिहायचं. म्हणजे बघा आपली स्ट्रिंग कोणती तयार झाली, ए बी ए. ओके. आणि बीचं जे आउटपुट आहे ते लगेच खाली लिहायचं 0, कारण आपण सी कडून बी कडे आलेलो आहोत आणि बी स्टेट घेतली म्हणून त्याचं इनपुट आपण 0 घेणार आहोत. ओके. आणि लास्ट जे स्ट्रिंग आहे इनपुट स्ट्रिंग त्याचा सिम्बॉल आहे बी. तर आपल्याला काय चेक करायचंय, तर बीचा जो बी इनपुट आहे तो कुठं गेलेला आहे, तर बीचा जो बी इनपुट आहे तो सी ला गेलेला आहे, म्हणून आपण इथं लास्टला काय लिहिलेलं आहे, सी. आणि आपण जे इनपुट सिम्बॉल आहे ते बी एरोच्या वरती लिहिलेलं आहे. तर आपल्याला हे एरोच्या वरतीचे जे सिम्बॉल आहेत तर ते आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल चेक करायचे आहेत की ते तिथे कम्प्लीट झालेत का. तर बघा चेक करा, ए बी ए बी. ओके. तर या टाईपमध्ये आपली पूर्ण स्ट्रिंग कम्प्लीट झालेली आहे. आणि हे इनपुट स्ट्रिंग आहे ॲज वेल ॲज त्याच्यावरून आपल्याला जी काही आउटपुट स्ट्रिंग मिळालेली आहे तर ती कोणती आहे, तर 0 0 1 0 1. ओके. तर ही आउटपुट स्ट्रिंग याच्यामध्ये ऑटोमॅटिकली काय होत जाईल, जनरेट होत जाईल याच्यामध्ये. तर हे सुद्धा एक मूव्हर मशीनचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर बघा अजून एक एक्झाम्पल आहे, construct a mover machine that takes set of all strings over AB to count number of occurrences of substring BAA. याच्यामध्ये BAA हे आउटपुट आलं पाहिजे. त्याच्यामध्ये बघा डिरेक्टली लिहून घ्यायचं आहे याच्यामध्ये किती स्टेट्स याच्यामध्ये येतील, तर फर्स्ट स्टेट घेतल्यानंतर बी, सेकंड स्टेट घेतल्यानंतर ए, थर्ड स्टेट घेतल्यानंतर ए. जे डिरेक्टली आपली स्ट्रिंग इथे तयार होईल BAA. त्याच्यामध्ये जे राहिलेले इनपुट्स आहेत ते तुम्ही तिथं मॅनेज करू शकता. तर बघा इफ इनपुट इज BAA, जर इनपुट हे BAA असेल तर त्याच्यामध्ये बघा स्टेट कोणत्या घेतल्या, फर्स्ट ऑफ ऑल ए ने स्टार्ट करायचे आहे. एचं जर जे बी इनपुट सिम्बॉल आहे ते घेतलं तर ते कुठे जातं, बी ला जातं आणि त्याचं आउटपुट लगेच इथं खाली लिहायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर बीचं जे ए इनपुट आहे इट गोइंग टुवर्ड्स सी. ओके. अँड इनपुट इज ए अँड आउटपुट इज 0. हे जे आउटपुट आहेत हे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिसत आहेत 0 0 0 1. ओके. त्याच्यानंतर सीचं जे ए इनपुट आहे ते कुठे जातं, तर डी ला जातं आणि त्याचं आउटपुट आहे 1. ओके. तर या टाईपमध्ये आपण हे आन्सर फाइंड आउट करू शकतो आउटपुट स्ट्रिंग. त्याच्यानंतर बघा इफ इनपुट इज BAA BAA, तर या टाईपमध्ये तुम्ही हे सॉल्व्ह करून चेकआउट करायचं आहे की आन्सर हे बरोबर येते का आणि हे कसं सॉल्व्ह करायचं आहे ते. ओके. तर ह्याच्यामध्ये मेन पार्ट काय सांगितला, तर जे मिडलमध्ये दिसतात त्या तुम्हाला स्टेट्स लिहायचे आहेत. एरोचे जे वरती दिसतात ते इनपुट सिम्बॉल्स आहेत आणि जे ब्रॅकेटमध्ये दिसत आहेत किंवा ते जे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिसत आहेत तर ते काय आहेत, तर आउटपुट आहेत. So just see here BAA, that means A state having the input B going towards capital B state. After that the input A goes towards the state C, that is BA string is created. After that we take A, for that C goes towards D, that means BAA string is created. After that again we get BAA. तर हे BAA घ्यायचं असेल तर डी कडून जे बी इनपुट सिम्बॉल आहे ते कुठे जातं, तर बी ला जातं. तर ते आपल्याला इथं डायग्राम चेकआउट करून इथं लिहायचं आहे. तर बी, त्याच्यानंतर बीचं जे ए इनपुट सिम्बॉल आहे ते सी कडे जातं आणि सीचं जे ए इनपुट सिम्बॉल आहे ते डी कडे जातं. तर या टाईपमध्ये आपली स्ट्रिंग तयार होते BAA BAA. ओके. आणि ते करत असताना त्याच्याबरोबर त्याला आपल्याला काय मिळतं, तर आउटपुट स्ट्रिंग मिळते. तर ती आउटपुट स्ट्रिंग काय आहे, तर 0 0 0 1 0 0 1. ओके. हे एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलेलं आहे. तर बघा, फॉर द फॉलोइंग मूव्हर मशीन द इनपुट अल्फाबेट इज समेशन विच इज इक्वल टू AB and the output alphabet is delta which is 0 1. Run the following input sequence and find the respective outputs. These are given here 3. Okay, first, second and third. Okay. तर आता ह्याच्यावरून तुम्हाला डिरेक्टली जर येत असेल तर तुम्ही तो डिरेक्टली टेबल क्रिएट करायचं आहे. अदरवाईज तुम्ही जे काही तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे तर त्याच्यावरून तुम्हाला DFA क्रिएट करायचं आहे किंवा मेले मशीन तुम्ही डिरेक्टली मूव्हर मशीन क्रिएट केली तरी
चालेल. आणि त्याच्यानंतर जे काही इनपुट आहेत तर ते इनपुट याच्यामध्ये चेकआउट करायचे आहेत. तर बघा ह्याच्यामध्ये हा ट्रान्झिशन टेबल ड्रॉ केलेला आहे. म्हणजे तुमची चॉईस आहे की तुम्हाला ट्रान्झिशन टेबल डिरेक्टली घ्यायचं आहे विथ आउटपुट, म्हणजे याच्यामध्ये आउटपुट सुद्धा आले पाहिजे. आणि जर डिरेक्टली जमत नसतील तर त्याच्यावरून तुम्हाला अगोदर मशीन ड्रॉ करावी लागेल, म्हणजे डायग्राम ड्रॉ करावी लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही हे जे आउटपुट आहेत ते आउटपुट चेक करू शकता. तर याच्यामध्ये बघा फर्स्ट आहे ए बी ए बी, त्याच्यानंतर आहे ए ट्रिपल बी आणि थर्ड आहे ए बी बी बी. ओके, तर हा जो टेबल आहे त्याच्यामधून तुम्हाला डिरेक्टली समजेल की इनपुट कोणते आहेत आणि आउटपुट काय आहेत. आणि त्याच्यामध्ये हे जे स्ट्रिंग्स आहेत ते फाइंड आउट करण्यासाठी कोणती स्टेट कोणत्या इनपुटला ट्रान्झिट होते हे सगळं या टेबलवरून तुम्हाला समजेल. तर हे तुम्ही सॉल्व्ह करून बघायचे आहेत एक्झाम्पल्स. ओके, आफ्टर दॅट आपण याच्यामध्ये जो पॉइंट बघणार आहोत तो आहे डिफरन्स बिटवीन मिले मशीन अँड मूअर मशीन. ओके, तर आता ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल बघा मिले मशीन which output depends upon the present state as well as present input. जे मिले मशीन जे आउटपुट आहे ते आउटपुट कशावरती डिपेंड आहे तर त्याची जी काही प्रेझेंट स्टेट आहे तर त्या प्रेझेंट स्टेटवरती सुद्धा डिपेंड आहे आणि त्या स्टेटचं जे प्रेझेंट इनपुट आहे तर त्या प्रेझेंट इनपुटवरती सुद्धा हे मिले मशीनचं आउटपुट डिपेंड आहे. आणि मूअर मशीनचं जे काही आउटपुट आहे ते फक्त प्रेझेंट स्टेटवरती डिपेंड आहे. ओके, देन मिले मशीन हॅज लेस स्टेट्स दॅन मूअर मशीन. मूअर मशीनपेक्षा कमी स्टेट्स मिले मशीनमध्ये लागतात आणि मूअर मशीनमध्ये मिले मशीनपेक्षा जास्ती स्टेट यूज कराव्या लागतात. म्हणजे जो मिनिमम स्टेट यूज करून जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मिले मशीनचा यूज करू शकता आणि जर जास्ती स्टेट्सचा यूज करून जर तुम्हाला मशीन ड्रॉ करायची असेल तर त्याच्यामध्ये मूअर मशीनचा यूज करू शकता. त्याच्यानंतर बघा these machines react faster to inputs, that means Mealy machine, and more machine. In these machines more logic is needed to decode the output since it has more circuit delays. ज्याच्यामध्ये जास्ती लॉजिक यूज करण्याची गरज आहे मूअर मशीनमध्ये, पण जर तुम्हाला जर लॉजिक यूज करायचं नसेल तर त्याच्यामध्ये मिले मशीनचा यूज केला तरी चालेल. ओके, तर आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही जर एकच एक्झाम्पल घेतलं तर ते एकच एक्झाम्पल तुम्ही मिले मशीनचा यूज करूनही सॉल्व्ह करू शकता आणि मूअर मशीनचा यूज करूनही सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर तुमचा जो काही ट्रान्झिशन टेबल येणार आहे तर जो ट्रान्झिशन टेबल आहे तो तुम्ही एकाच टाईपचा फाइंड आउट करू शकता, पण त्याच्यामध्ये मिले मशीन आणि मूअर मशीनची जी काही डायग्राम आहे तर ती डायग्राम ह्याच्यामध्ये डिफरंट असणार आहे. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तर तो पार्ट काय आहे तर कन्व्हर्जन ऑफ मिले मशीन टू मूअर मशीन और मूअर मशीन टू मिले मशीन. आता याच्यामध्ये कसं करायचं आहे तर बघा कन्व्हर्जन ऑफ मूअर मशीन इन टू मिले मशीन, तर त्याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. तर त्या स्टेप्स कोणत्या आहेत बघा. टेक ब्लॅक मिले मशीन ट्रान्झिशन टेबल फॉर्मॅट. आफ्टर दॅट कॉपी ऑल मूअर मशीन ट्रान्झिशन स्टेट इन टू दिस टेबल फॉर्मॅट. अँड थर्ड स्टेप इज check present state and their corresponding outputs in Moore machine state table. If for a state Qi output is M, copy it into output columns of Mealy machine state table wherever Qi appears in next state. ओके, तर आता ह्याच्यामध्ये बघा काय करायचं आहे तर सिंपल आहे. म्हणजे सपोज जर हा मूअर मशीनचा जर स्टेट टेबल असेल तर त्याच्यामध्ये मिले मशीनचा टेबल कसा असणार आहे तर या टाइप मध्ये असणार आहे. बघा मूअर मशीन टेबल आणि मिले मशीन टेबल याच्यामध्ये काय फरक आहे तर याच्यामध्ये आउटपुट आपण डिरेक्टली लिहू शकतो एकाच कॉलम मध्ये मूअर मशीन मध्ये, पण मिले मशीन मध्ये आपल्याला तो 2 वेळा लिहावा लागणार आहे. तर बघा ह्याच्यामध्ये आपण स्टेट्स लिहून घेतल्यात. ए इनपुट साठी या पर्टिक्युलर स्टेट्स आहेत आणि त्याच्यानंतर 1 ह्या इनपुट साठी या पर्टिक्युलर स्टेट्स आहेत. ओके, आणि याच्यामध्ये आउटपुट आहे ते आपण एकदाच लिहिलेलं आहे, पण याच्यामध्ये आपण इथे आउटपुट लिहिलेलं नाहीये. तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर डायग्राम असेल तर त्या डायग्राम वरून तुम्ही लिहू शकता. तर Q0चं जे 0 इनपुट आहे ते Q3 ला जातं आणि त्याचं आउटपुट असणार आहे 0, तर ते आपण इथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर Q1चं जे 0 इनपुट आहे ते Q1 ला जातं आणि त्याचं आउटपुट असणार आहे 1, तर त्या टाइप मध्ये आपण ते पर्टिक्युलर टेबल इथे लिहू शकतो. त्याच्यानंतर दुसरं आहे
मिले मशीन टू मोअर मशीन. आपण आता खाली बघितलं तो मोअर मशीन टू मिले मशीन होता. तर मिले मशीन टू मोअर मशीन कसं करायचं आहे, तर याच्यामध्ये बघा हा स्टेट टेबल आहे मिले मशीनचा, म्हणजे ए इनपुट हॅव्हिंग आउटपुट 0 अँड 1. ओके, तर हा टेबल आहे. तर त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्यामध्ये रिकन्स्ट्रक्ट करायचा आहे तो टेबल. आणि रिकन्स्ट्रक्ट केल्यानंतर बघा, पेअर ऑफ स्टेट्स अँड आउटपुट्स इन नेक्स्ट कॉलम कॅन बी रिअरेंज्ड. याच्यामध्ये हे जे काही पेअर ऑफ स्टेट्स आणि आउटपुट आहेत ते रिअरेंज करायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये जे त्याचं आउटपुट जर सेम येत असेल तर त्या आउटपुट आपण मिनिमाइज करून इथे लिहिणार आहोत. आणि त्याच्यानंतर जो नेक्स्ट टेबल तयार होतो, तर तो टेबल कशाचा असतो, तर मोअर मशीनचा असतो. तर ह्याचे जे एक्झाम्पल आहेत मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर या टाईपमध्ये आपण मिले मशीन टू मोअर मशीन आणि मोअर मशीन टू मिले मशीन हे कन्व्हर्जन आपण याच्यामध्ये करू शकतो. बघूया, तुम्हाला इथे दिसतील. हे एक्झाम्पल तुम्हाला दिसत असेल. कन्वर्ट मिले मशीन इंटू इक्विव्हॅलंट मोअर मशीन. ओके, ही पर्टिक्युलर डायग्राम आहे त्याची. त्याच्यामध्ये स्टेट्स आहेत Q1, Q2, Q3. तर आता ह्याच्यामध्ये फायनल स्टेट कोणती नसते मिले मशीन आणि मोअर मशीन मध्ये. ओके, तर याच्यामध्ये बघा या 3 स्टेट्स आहेत. हा त्याचा ट्रान्झिशन टेबल आहे. ओके, कशाचा आहे, तर हा मिले मशीनचा आहे. ओके, आफ्टर दॅट आपण कोणता घेतलेला आहे, मोअर मशीनचा स्टेट टेबल घेतलेला आहे. तर याच्यामध्ये बघा, the state Q1 has only one output. The state Q2 and Q3 have both output 0, 1. ओके, Q1 चं बघा आउटपुट दोन्हीचं सुद्धा काय आहे, 0 आहे. ओके, तर त्याच्यामुळे आपण इथं स्टेट काय घेतली, 0, सॉरी आउटपुट काय घेतलं, 0. त्याच्यानंतर बघा Q2 चं जे आउटपुट आहे ते 1 आणि 0 आहे. ओके, त्याच्यानंतर Q3 20, 21, 30, 31 या टाईपमध्ये आपण प्रेझेंट स्टेट घेतलेले आहेत. बघा लक्षात आलं इथे Q1चं जे इनपुट आउटपुट आहे ते 0, 0 आहेत, म्हणून आपण एकदाच लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा Q20 का घेतलेलं आहे, तर याच्यामध्ये बघा Q20 घेतल्यानंतर त्याचं एकदा आउटपुट येणार आहे ते 1 येणार आहे, आणि एकदा येणार आहे तो 0 येणार आहे. सेम Q3 साठी सुद्धा 2 आउटपुट असणार आहेत, Q0 आणि 1. तर आपल्याला ते दोन्ही सेपरेट शो करण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला 2 स्टेट्स घ्याव्या लागतील, Q30 आणि Q31. तेव्हा त्याचं एकदा इनपुट येणार आहे 0 आणि एकदा इनपुट येणार आहे 1. या टाईपमध्ये आपल्याला सिंगल टेबल तयार करायचा आहे, आणि तो टेबल आपल्याला मोअर मशीनमध्ये कन्वर्ट करायचा आहे. ओके, तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघायचं आहे. ओके, थँक्यू.